वडाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोरचं दृश्य बघून स्वानंदी झाली थक्क. कारण मलिकाने ठरवलेलं असतं काही झालं तरी स्वानंदीची वटपौर्णिमा नाही झाली पाहिजे. पण या सगळ्या नादात मूर्खासूसची चांगलीच लागते वाट. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मलिका आजी स्वानंदी आणि समरचं बोलणं ऐकते. समरने स्वानंदीला प्रपोज केलं हे ऐकून तिचा खूप जळफळाट होतो. ती आता तनतन करत आत जाते. अंशू म्हणतो, काय झालं मॉम? ती काय झालं काय विचारतो. अरे आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता ती गोष्ट घडली. तो का त्या स्वानंदीला घराबाहेर काढलं की काय? ती स्वानंदी आणि घराबाहेर वाट बघतो. म्हणजे ती अरे त्या समरने त्या स्वानंदीला प्रपोज केलंय. तो काय त्या समरने त्या स्वानंदीला प्रपोज केलं? पण मॉम असं कसं घडलं? त्यांचं लग्न तर फक्त एक डील आहे. मलिका म्हणते, मला पण असंच वाटत होतं. तेवढे सुश म्हणते, जिजू आणि ताईचं लग्न डील? मलिका अंशुमनकडे बघते. दोघंही घाबरतात. ती म्हणते, नाही नाही हे असंच बोलत होतो, तू कर ना समरची साईन कर. नाही ना जमत मला. अंशू म्हणतो, जोपर्यंत तुला साईन जमत नाही तोपर्यंत तू प्रॅक्टिस करत राहायचं, अजिबात रूमच्या बाहेर यायचं नाही. आता अंशू आणि मलिकाचा डाव सुरू होतो. ती म्हातारी तर वटपौर्णिमेची तयारी करायला लागली. अंशू, काही झालं तरी स्वानंदीने वटपौर्णिमा साजरी नाही केली पाहिजे. अंशू म्हणतो, मॉम त्याने काय होणार आहे आता? त्या समरने तर तिला प्रपोज केलंय. ती म्हणते, पण स्वानंदीने त्याला कुठे प्रपोज केलं? आता आपल्याला असं काही घडून आणायचं की समरला वाटलं पाहिजे स्वानंदीचं त्याच्यावर प्रेमच नाहीये आणि म्हणून त्यांनी वटपौर्णिमा साजरी नाही केली. अंशू स्माईल करून म्हणतो, मॉम गुड आयडिया. समर विचार करतो, असं कुठे लिहिलं की वटपौर्णिमा फक्त बायकांनीच साजरी करायची? नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी, त्याला सुखी राहण्यासाठी जर बायका हे करू शकतात तर पुरुषही करू शकतो. स्वानंदी मॅडमच्या आयुष्यासाठी मी वटपौर्णिमा साजरी करणार. स्वानंदी आता छान तयार होते आणि समरला इकडे तिकडे शोधत असते. आजी विचारते, काय ग स्वानंदी कोणाला शोधते? ती राजवाड्यांना ते सकाळपासून कुठेच दिसत नाहीये. आजी म्हणते, अगं पिंट्याला ऑफिसमध्ये काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून तो गेलाय. स्वानंदीचा थोडासा मूड जातो. ती म्हणते, हो का बरं. ती आता बायकांबरोबर वडाला जात असते. मनात म्हणते, इथे मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं साहस करायला आले. ते खरंच येणार नाही की काय? मला वाटलं होतं आज राजवाडे इथे येतील. आणि समोरचं दृश्य बघून ती चांगलीच चकित होते. कारण समर वडाची पूजा करत असतो. एक बाई म्हणते, यांची बायको किती नशिबवान असेल ना, तिच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतायत अगदी मनापासून. हे ऐकून स्वानंदीला खूप आनंद होतो. दुसरी बाई म्हणते, नाहीतर माझा नवरा, त्याला माझं काही घेणं देणं नाही. आता बायका आपापल्या नवऱ्याबद्दल बोलत असतात. यामुळे स्वानंदीला समरचं खूप कौतुक वाटतं. आता समर पूजाही करतो, वडाला दोरा बांधतो आणि फेरे घालत असतो. हे बघून तर स्वानंदी अगदी हरकून जाते आणि म्हणते, राजवाडे तुमचं हे नवीनच रूप बघितलं. फेरे मारता मारता समरचं स्वानंदीकडे लक्ष जातं. तर ती त्याच्याकडं कौतुकाने बघत असते. मनात म्हणते, खरंच मी खूप नशिबाने, मला राजवाड्यांसारखा नवरा मिळाला. तो पण फेरे मारता मारता स्माईल करून स्वानंदीकडे बघत असतो. ती आता जवळ जाते आणि म्हणते, राजवाडे तुम्ही इथे? समर होतो, तू माझ्यासाठी उपवास धरला, माझ्या दीर्घायुष्यासाठी पूजा करणार आहात. मला पण माझी बायको दीर्घायुष्य असायला हवी, निरोगी असायला हवी. आता सांगा तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही? स्वानंदी म्हणते, माझे जेवढे पण जन्म होतील राजवाडे, त्या सगळ्या जन्मामध्ये जोडीदार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. समर म्हणतो, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं काय? स्वानंदी पटकन म्हणते, राजवाडे आय लव्ह यू. आता समर चकित होतो आणि स्वानंदी हसायला लागते. त्याला एवढा आनंद होतो. आता स्वानंदी मोठ्याने ओरडते, राजवाडे आय लव्ह यू. आता समरला एवढा आनंद होतो, तो थँक्यू थँक्यू. त्याच्या आनंदीने स्वानंदी खळखळून हसायला लागते आणि त्याला मिठी मारते. आता बघूया सुष्मिताची वटपौर्णिमा होते की तशीच रूममध्ये राहते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.